नमस्कार, मी शीतल देशपांडे. रसिक हो, अरुणा ढेरे या नावाशी माझा परिचय मी कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांचं पुस्तक वाचल्यामुळे झाला आणि त्यांनी लिहिलेलं पुस्तक मला ते आवडलं खूप. त्यामुळे अरुणा ढेरे हे नाव माझ्या लक्षात राहिलं. मग अजून काय आहे त्यांचं पुस्तक हे मी पाहिलं. त्यावेळेला जावे जन्माकडे या नावाचा त्यांचा कविता संग्रह माझ्या हाती लागला. तो मी सगळा वाचला. खूपशा कविता त्यातल्या कळल्याच नाहीत, अगदी डोक्यावरूनच गेल्या. पण काही कविता मात्र खूपच आवडल्या आणि एकंदरच त्या कवितांची शब्दकळा किंवा त्या पुस्तकातली जी लेखनशैली होती, त्याचं असं काही गारूड माझ्या मनावरती निर्माण झालं, की आता इथून पुढे यांनी लिहिलेलं जास्तीत जास्त मिळवून आपण वाचूया अशी खूणगाठ माझ्या मनाने बांधली. आणि तसं तसं मी काही पुस्तकं त्यांची वाचत राहिले, जशी मिळतील तशी. आणि वृत्तपत्रातनं पण काही त्यांची सदर असायची किंवा काही त्यांचं नैमित्तिक लिखाण असायचं, ते पण मी आवर्जून वाचायची. आणि त्या लेखाच्या खाली ना त्यांचा मेल आय डी दिलेला असायचा. तर प्रत्येक वेळेला मी त्यांना मेल करून कळवायची की तुमचा हा लेख मला खूप आवडला, माझं नाव असं, मी इथे इथे राहते वगैरे. आणि मला असं खूप मनापासून वाटायचं की त्यांचं काहीतरी उत्तर यावं आणि त्यांच्याशी थेट संपर्क व्हावा माझा. पण त्यांचं कधीच उत्तर आलं नाही. आणि एकदा असं झालं की देणाऱ्याने देत जावे अशा शीर्षकाचा त्यांचा लेख होता पुरवणीमध्ये. आणि ती पुरवणी मी अशी वाचायला घेतली आणि तेवढ्यात दारावरची बेल वाजली. म्हणून ती पुरवणी मी माझ्या डायरीमध्ये ठेवली आणि ती डायरी ठेवून दिली. आणि मध्ये खूप कालावधी गेला, म्हणजे मला वाटतं जवळजवळ 2.5-3 महिने गेले. आणि जेव्हा ती डायरी काही कामासाठी मी बाहेर काढली, त्यावेळेला मला आठवलं की अरे हा लेख आपला वाचायचा राहिलाय, म्हणून आपण तो ठेवून दिलाय. मग मी तो लेख वाचला आणि खूपच सुंदर लेख होता तो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असलेलं दानाचं महत्त्व त्याच्यामध्ये त्यांनी विशद करून सांगितलं होतं आणि अत्यंत आश्वासकपणे त्यांनी त्यांचे विचार मांडले होते त्याच्यामध्ये. मला अजूनही आठवते, मी इतकी भारावून गेले होते तो लेख वाचून. आणि त्याच मूडमध्ये ना मी त्यांना पुन्हा एकदा मेल लिहिलं आणि सांगितलं की मला तुमचा लेख खूप आवडला. आणि त्या मेलला मात्र अरुणाताईंचं उत्तर आलं बरं का. त्यांनी असं लिहिलं होतं त्या मेलमध्ये, अनपेक्षितपणे आलेली तुझी मेल वाचून खूप बरं वाटलं शीतल. आणखी काय म्हणू, व्यग्रता संपतच नाहीये, तरी आनंद येत राहतोच जवळ नाना निमित्तांनी, जसा दिवाळीचा. तुला तुझ्या माणसांना मनापासून शुभेच्छा. रसिक हो, खरंच सांगते, तो मेल अगणित वेळा मी पुन्हा 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 उघडून तो मेल बॉक्स सारखा असा बघत होते. त्याच्यावरून असा हात फिरवत होते उगाचच. कुठेतरी अरुणाताईंशी थेट संपर्क झाला याचा खूप मला आनंद झाला. आणि तेव्हाच मी असं ठरवलं की कधीतरी त्यांची प्रत्यक्ष भेटसुद्धा घ्यायची. आणि काही वर्षांनंतर खरोखरच तो सुद्धा योग जुळून आला. कविता या विषयावरतीच अरुणाताईंचं व्याख्यान होतं मुंबईमध्ये आणि ते व्याख्यान मला ऐकता आलं. अरुणाताईंना इतक्या जवळून अनुभवता आलं त्या व्याख्यानामुळे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती की केवढा व्यासंग आहे त्यांचा. आणि मुळामध्ये कविता हा त्यांच्या आवडीचा, जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे किती बोलू, किती नको, कुठल्या कविता वाचू, कुठल्या कवीबद्दल काय आठवणी सांगू, आणि अक्षरशः खजिना आहे त्यांच्याकडे या सगळ्या गोष्टींचा. त्यामुळे त्या इतक्या छान बोलल्या त्या दिवशी, म्हणजे त्यांनी बोलत राहावं, आपण ऐकावं आणि त्यांनी बोलतच राहावं असं त्या दिवशी वाटलं. आणि तो सगळा विषय मांडत असताना कुठल्याही प्रकारचा दुराभिमान नाही, अभिनिवेश नाही. फक्त मराठी कवितेची ही वाट किती समृद्ध आहे आणि या वाटेवरून चालत असताना मला
काय आनंद गवसलाय हे सांगत सांगत त्यांच्या आठवणी सांगत सांगत त्यांची मतं मांडत मांडत त्या पुढे गेल्या आणि 1.5 तास कसा गेला कळलंच नाही. आणि त्या संपूर्ण व्याख्यानामध्ये त्यांच्या त्या बोलण्यामध्ये किती तरलता, किती संवेदनशीलता आणि किती जिव्हाळ शब्दामध्ये त्यांनी कवितेबद्दलचं त्यांचं चिंतन सगळं प्रेक्षकांच्या समोर मांडलं. म्हणजे नुसती कविता वाचत असताना नाही, तर ती कवितेचा जो अनुभव कागदावरती उतरला त्या कवीकडून, त्याच्या पुढे आणि मागे सुद्धा काहीतरी असतं. ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे असं सांगत आणि फार फार सुंदर पद्धतीने त्यांनी त्यांचं चिंतन मांडलं. आणि गाण्याच्या कार्यक्रमाला कसं की एखाद्या जागेला अशी दाद मिळते, वाहवा मिळते, तसं त्यांनी जे कविता वाचन केलं, खरं तर त्यातल्या काही कविता या ऑफबीट किंवा गंभीर म्हणाव्यात अशा होत्या. पण तरीसुद्धा गाण्यांना जशी दाद मिळते ना, तशी त्यांच्या कविता वाचनाला सुद्धा दाद मिळत होती. आणि एकंदरच ना त्या सभागृहामध्ये त्या दिवशी एक चैतन्य पसरलंय असा अनुभव आला. ते व्याख्यान संपल्यानंतर मी त्यांना जाऊन भेटले. त्यांना मी नमस्कार केला, माझी ओळख सांगितली. मी मेल करत असते हे पण त्यांना सांगितलं. आणि मग विचारलं की ताई, एका गोष्टीची परवानगी घ्यायची होती. तुमची एक कविता मला खूप आवडते, तर ती मी वाचली तर चालेल का? कधी संधी असेल तर कार्यक्रमातनं. तर त्या मला म्हणाल्या, कोणती ग कविता बघू? मी लगेच काढूनच ठेवली होती फोनमध्ये. तर मी ती त्यांना दाखवली. पहिल्या फक्त 2च ओळी वाचल्या आणि त्यांच्या लक्षात आली ती कविता. आणि त्यांनी इतकं गोड हसून माझ्याकडे बघितलं, असं माझ्या पाठीवरती थोपटलं आणि खूप छान पद्धतीने त्यांनी मला परवानगी दिली. आज मला खूप आनंद होतोय की अभिजातच्या या अभिनव उपक्रमामुळे 69 अरुणा हा अत्यंत अभिनव उपक्रम आहे. खूप स्तुत्य उपक्रम आहे. त्या उपक्रमामध्ये प्रत्यक्ष अरुणाताईंच्याकडून परवानगी मिळालेली त्यांचीच कविता त्यांच्यासाठी वाचत असताना मला खूप आनंद होतोय. संपूर्ण अभिजातच्या टीमचे खूप खूप आभार. अरुणाताईंची कविता पाऊस असं शीर्षक आहे या कवितेचं. आता पाऊस म्हटलं की तो सगळ्यांना हवा हवासा असतो. आपण सगळेजण त्याची आतुरतेनं वाट बघत असतो. पण त्याच्या आगमनानंतर, त्याच्या येण्यानंतर ही संपूर्ण चराचर सृष्टी, या सृष्टीतला प्रत्येक घटक कसा बदलून जातो, कसा सुखावतो किंवा कसा वेगळा भासतो, त्याचं वर्णन ह्या कवितेमध्ये आहे. आणि पाऊस म्हणजे भरभरून देणारा. त्याच्यामुळे कोणाच्या पदरात काय दान पडलंय ह्याचं वर्णन ही कविता करते. आणि मला कुठेतरी असं वाटलं की पाऊस असं शीर्षक असलं आणि अनेक निसर्गातल्या घटकांचं वर्णन असलं तरी सुद्धा प्रेमाचा अनुभव आल्यानंतर, प्रेम आयुष्यात आल्यानंतर जे काही बदल होतात, त्या बदलांचं चित्रण करणारी ही कविता आहे. आणि प्रेम असू दे किंवा पाऊस असू दे, काही वेळेला खूप टोकाचे प्रसंगही येऊ शकतात. पण असं जरी असलं तरी पाऊस किंवा प्रेम हे अत्यंत सकारात्मक, आश्वासक आणि संजीवक आहे, असं अरुणाताईंनी ह्या कवितेतनं आपल्याला सांगितलंय. ऐकूया कविता पाऊस. आभाळ भरून हे घन ओथंबून असे, प्रसवाचा उत्सव सजवून माती हसे. आभाळ भरून हे घन ओथंबून असे, प्रसवाचा उत्सव सजवून माती हसे. पाऊस तिच्या मांडीवर तान्हा होतो, खोवून पीस मोराचे कान्हा होतो. हिमशुभ्र कळ्यांवर तमात झुकतो जेव्हा, हिमशुभ्र कळ्यांवर तमात झुकतो जेव्हा, पाऊस रसिक राधेचा राणा होतो. पानात डोलते पान चहूकडे हिरवे, रानात डोलते रान रान मन हरवे. पाऊस कुणा राव्याला दाणे देतो, तंद्रीत खुळ्या पाण्याला गाणे देतो. पंखांना देतो दिशा मोकळ्या दाही, पंखांना देतो दिशा मोकळ्या दाही. पाण्याला पाऊस रत्न पैंजणे देतो, गीतांना देतो छंद फुलांना गंध. स्वप्नातून भरतो रंगरतीचे धुंद. पाऊस निळ्या अभिसारा लाघव देतो, अन जवळपणाला
नवखे मार्दव देतो, सजणाच्या स्पर्शातून माळतो ऊन, शपथांना पाऊस ओले आर्जव देतो. पाऊस सोलतो हृदय, कापतो नाती, घन व्याकुळ करतो एकांताच्या राती. पाऊस सोलतो हृदय, कापतो नाती, घन व्याकुळ करतो एकांताच्या राती. पाऊस पिसाटा परी सरारून येतो, पदरातील सारे शब्द हिरावून घेतो. आयुष्यच अवघे तहानलेले होता, आयुष्यच अवघे तहानलेले होता, पाऊस टपोरा अर्थ ओंजळीत देतो, पाऊस टपोरा अर्थ ओंजळीत देतो, पाऊस टपोरा अर्थ ओंजळीत देतो. अजून एक कविता अरुणाताईंचीच. या कवितेचं शीर्षक आहे एकाच उत्कट क्षणात. आता ही जी कविता आहे याच्यामध्ये थेट प्रेमावरतीच भाष्य करणारी कविता आहे ही. आणि प्रेम म्हटलं म्हणजे नवलाई, नवथरपणा, कोवळीक, अल्लडपणा हे सगळं तर आलंच. पण अनेक वर्षांच्या सहवासानंतर परिपक्व होत गेलेलं प्रेम आणि त्या परिपक्वपणाचा प्रवास ह्याचं चित्रण मांडणारी ही कविता आहे असं मला वाटतं. प्रेमामध्ये असलेल्या व्यक्तींना कधी कधी खूप अटीतटीचे प्रसंग येतात, त्यांचा खूप कस लागतो असेही परिस्थिती येते. पण नक्की काय असं असतं त्यांच्याकडे की अशा अवघड प्रसंगामधून ते तरुण जातात किंवा तो प्रसंग ते निभावून नेतात. याचं फार छान उत्तर अरुणाताईंनी ह्या कवितेमध्ये दिलेलं आहे. ह्या संपूर्ण कवितेमध्ये ना त्या वेगवेगळे प्रश्न आपल्यासमोर ठेवतात आणि त्यांनी ठेवलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांचं, सगळ्या प्रश्नांचं एकच फार गोड उत्तर त्यांनी शेवटच्या ओळीमध्ये दिलेलं आहे. लक्ष देऊन ऐका एकाच उत्कट क्षणात. वेलीवर सर्वस्व पणाला लावून उमललेलं अतिमधुर वासाचं कोवळं फूल. वेलीवर सर्वस्व पणाला लावून उमललेलं अतिमधुर वासाचं कोवळं फूल, वाळून गळून जाण्यातली सहजता कुठून येते जगण्यात? उपचार, आधार, सांत्वन, दिलासा. उपचार, आधार, सांत्वन, दिलासा यांच्याही पलीकडचं काही देणारे कसे येतात हातात हात? भोवती आरोळ्या ठोकतात, हिंस्त्र होतात किंवा हताशपणे मोडत जातात. भोवती आरोळ्या ठोकतात, हिंस्त्र होतात किंवा हताशपणे मोडत जातात. ती आपलीच माणसं असतात, ती आपलीच माणसं असतात. या समजुतीचा घोट कसा उतरतो गळ्यातून आत? सोपवता कशी येतात सगळी वेल्हाळ स्वप्न, सोपवता कशी येतात सगळी वेल्हाळ स्वप्न, कुठल्याही तक्रारी विना काळाच्या या निर्मम हातात. सोपवता कशी येतात सगळी वेल्हाळ स्वप्न, कुठल्याही तक्रारी विना काळाच्या या निर्मम हातात. आणि कसा फुलून येतो तरी साऱ्या जन्माचा चेहरा, आणि कसा फुलून येतो तरी साऱ्या जन्माचा चेहरा, प्रेमाच्या एकाच उत्कट क्षणात, प्रेमाच्या एकाच उत्कट क्षणात, प्रेमाच्या एकाच उत्कट क्षणात. प्रिय प्रिय अरुणाताई, तुम्हाला वाढदिवसाच्या भरभरून आभाळभर शुभेच्छा. तुम्ही सतत अशा लिहित राहा, बोलत राहा. तुमची वाणी आणि तुमची लेखणी अशीच अविरत बहरत राहू दे आणि आम्हा रसिकांच्या वरती अशीच बरसत राहू दे. पुन्हा लवकरच भेटूया.